श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, आजची रात्र तुमच्या वाईट वेळ संपवण्याची रात्र असेल. जेव्हा तुम्ही ते सर्व काही देवापुढे मागता, तेव्हा प्रार्थना करता, तेव्हा विश्वास ठेवा की देव तुम्हाला ते सर्व काही देत आहेत. तुमचे वाईट दिवस आता चांगल्या दिवसात परिवर्तन करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहे. देव म्हणतात, आनंदात बदलत आहे. उपचार आणि यश येत आहेत. मी तुमच्यावर प्रेम करतो आणि तुमच्या सर्व काही भीती, काळजी, चिंता यांना नष्ट करणारे आशीर्वाद तुमच्या समोर आणतो. यावर विश्वास ठेवा. पूर्ण समर्पण भावाने तुम्ही जेव्हा देवाकडे येता, तेव्हा देवही तुम्हाला पूर्ण काही शांतता प्रदान करतात. आनंदाची परिस्थिती निर्माण करणारे आशीर्वाद, काही परिवर्तन तुमच्या आयुष्यात येत आहे. तुम्ही फक्त पुढे चालत राहा. तुमच्या मनाला प्रत्येक परिस्थितीत शांत राहण्यासाठी तयार करा. जोपर्यंत तुम्हाला अभिमान वाटेल नाही, तोपर्यंत थांबू नका. तुला जे काही दिले ते ईश्वराने दिले आहे. त्यात यशस्वी होण्यासाठी देवाचे आशीर्वादच कामी येत आहेत. तुमचा विश्वास देवावर अधिक बसावा, यासाठी तुम्ही जी काही प्रार्थना करत आहात ती स्वीकार केल्या जात आहे. किमान पुढील काही मिनिटे तुम्ही हा संदेश ऐकत राहिलास, तुमच्या पाठची ती खूप काही त्रासदायक आणि तुम्हाला विवंचनेत पाडणारी प्रश्नसुद्धा मिटू लागतील, संपू लागतील. देव तुमच्या पाठीशी कार्य करत आहे हे तुम्हाला जाणवू लागेल. कारण तुमच्या कार्यात तुम्हाला मोठे यश प्राप्त होऊ लागतील. परिस्थिती बदलेल यावर दावा करण्यासाठी विश्वासाने कमेंटमध्ये स्वामी मी तुझं प्रिय बाळ असे लिहायला विसरू नका. देव आणि देवाचे कार्य जरी आज तुम्हाला दिसत नसले, तेही घडत आहे यावर विश्वास ठेवा. अजूनही तुमच्यावर प्रेम करतो आणि तुमच्या मार्गात जे काही चमत्कार पाठवतो त्यासाठी ते स्वीकारण्यासाठी तत्पर व्हा. थांबू नका. परिस्थिती बदलत आहेत याचा अनुभव तुम्हाला येईल. तुमच्या कुटुंबावर देवाचा आशीर्वाद किती पटीने येत आहे हे तुम्हीच पाहाल. आशीर्वाद देईल. तुमचा दुखापत होत असलेल्या प्रत्येक ठिकाणी तो बरा करेल यावर विश्वास ठेवा. तुम्ही सहमत असाल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐकून घ्या. तुमच्यावर जे खरोखर प्रेम करतात ते तुमच्यापर्यंत येतील. त्यांना कुणीही अडवू शकणार नाही. त्यांच्या मार्गातले अडथळे दूर होतील आणि ते तुमच्यापर्यंत येऊन तुमच्यावर अधिक प्रेमाचा वर्षाव करतील. ते तुमचे म्हणणे ऐकतील. कारण तुम्ही माझ्याकडे प्रार्थना करत आहात की खूप काही तुमचे नाते दुरावले आहे. ते तुमचे ऐकत नाहीत. तुमच्या मनात ते आता खूप काही विखुरलेल्या अवस्थेत आहेत. पण आता घाबरू नका. देव सर्व काही आशीर्वादाने चांगलं करत आहे. तुम्ही शांत राहा, विश्रांती घ्या आणि प्रार्थना करा. देव तुमच्यासाठी सोपे आणि सहज मार्ग निर्माण करत आहे. लक्षात ठेवा, तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात. सर्व काही परिस्थिती नेहमी नियंत्रणात आहेत याची जर तुम्हाला खात्री हवी असेल तर देवाचे नाम जाप करत राहा. त्यामुळे तुम्हाला विश्वास निर्माण होईल. जर तुम्हीही देवाच्या योजनेवर आणि देवाच्या आशीर्वादांवर विश्वास ठेवत असाल तर तुम्हाला संपूर्ण विश्रांती मिळेल. तुमचे मन आनंदी होईल, समाधानी होईल. तुम्ही जे काही कार्य करत आहात त्याचा सर्व काही भार देवावर सोपवून निश्चिंत व्हा. कारण देव तुमची काळजी घेत असल्याचे तुम्हाला खूप काही दृष्टांतही होणार आहेत. तुम्ही ज्या गोष्टींची वाट पाहत आहात ते नक्कीच घडेल. यावर ज्याचा कुणाचा विश्वास आहे त्यांनी कमेंट्समध्ये लिहा, माझा देव महान. मनापासून आनंदी राहणे स्वीकार करा. कारण जेव्हा तुम्ही मनाला आनंदी ठेवता तेव्हा प्रत्येक गोष्टीत तुम्हाला आनंद प्राप्त होऊ लागतो. या 24 तासात तुम्हाला आर्थिक विपुलता अनुभवायला मिळणार आहे. जर तुमचे कोणते कार्य काही कारणांमुळे अडत होते, त्यासाठी देव तुम्हाला मदत करून तुम्हाला आर्थिक मदत प्राप्त होऊन
तुमचे ते कार्य पूर्ण होईल. मला माहीत आहे की काही वेदना, दुःख तुम्ही सहन करत आहात. कधीकधी ऊर्जा इतक्या प्रमाणात तुमच्याकडे येऊ लागते की तुम्ही जाणून घ्याल देव तुम्हाला खूप काही शक्यता पूर्ण करून देणारे आशीर्वादही प्रदान करणार आहेत. सध्या तुम्ही ज्या काही परिस्थितीतून, ज्या काही त्रासातून, ज्या काही अडचणीतून जात आहात, देव म्हणतात शांत राहा, तुझ्यासाठी माझे कार्य सुरू आहे. तुला आशा आहे ना? तू माझ्यावर विश्वास ठेवतोस ना? मग सर्व काही चांगलं होईल. जेव्हा तुम्ही देवाकडे येऊन ते मागू लागता तेव्हा देवही तुमच्या दिशेने ते आशीर्वाद पाठवू लागतात. देव म्हणतात, बाळा, आज रात्रीतून तुझ्या काळजीचे रूपांतर तुझ्या खूप काही ऊर्जेत परिवर्तन करून मी तुला आशीर्वादासह काही चमत्कार पाठवणार आहे. तुमच्या जीवनातील काही गोष्टी ज्या तुम्ही बदलू शकत नाही, पण तुमच्यासाठी तुमचा देव बदलू शकतो, यावर विश्वास ठेवा. जे काही आज तुम्हाला अशक्य वाटत आहे ते देखील शक्य करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येणार आहे. तुम्हाला जरी खूप काही कठीण परिस्थिती आज दिसत असेल, तुमच्या मनात असे भाव निर्माण होत असतील की या खूप काही कठीण परिस्थितीतून, या सगळ्या काही ताण तणावातून मी कधीतरी बाहेर पडेल का? तर आपल्या दैवी शक्तीवर, आपल्या स्वामी माऊलीवर संपूर्ण विश्वास ठेवा. कारण देव तुमच्यासाठी कार्य करत असल्याची भावना ज्या क्षणाला तुमच्या मनात जागृत होईल, त्या क्षणापासून तुम्ही पाहाल की सर्व काही बदल घडत आहेत. तुमच्यासाठी दैवी ऊर्जा कार्य करत आहे. आज जरी काही कठीण तुमच्या विरोधात तुम्हाला आशा नसलेले धोकादायक काही घटना घडल्या असतील, पण ते सर्व काही मागील काळात सोडून द्या आणि विश्वासाने पुढे चालत राहा. ज्यांनी कुणी तुम्हाला दुखावले आहे, ज्यांनी कुणी तुमचा मागील काळात काही कारणांमुळे अपमान केला आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला मान सन्मानित करायचे होते, त्या ठिकाणी तुम्हाला त्यांनी वेदना दिल्या आहेत, तुमचा अपमानही झाला आहे, परंतु ते सर्व काही मागील काळात मोडत आहे. देव म्हणतात, बाळा, तुझ्या गरजा, तुझ्या अपेक्षा आणि तुझे जीवन उच्च स्तरावर नेण्यासाठी मी तुझ्या सोबत आहे. तुझ्या खांद्यावर जो काही भार आहे तो माझ्या चरणाशी सोपवून निश्चिंत हो आणि मग बघ, तुझ्यासाठी येणारे आशीर्वाद हे चमत्कार ठरतील. स्वामी म्हणतात, बाळा, तू भरकटू नये अशी माझी इच्छा आहे. मला माहीत आहे की तुम्ही वेदनातून, खूप अंधारातून जगत आहात, खूप काही त्रासातही आहात, पण यातून मार्ग निघेल. तुम्ही भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. माझ्या अभय वचनावर जो कोणी विश्वास ठेवतो त्याला भरकटण्याची वेळ येत नाही. तुम्हाला मार्ग बदलण्याची वेळ, काहीही आवश्यकता पडणार नाही. तुमच्या समस्या मुक्त होतील. ईश्वर तुम्हाला मदत करतील. स्वामी म्हणतात, तू जर माझ्या आशीर्वादांवर आणि तुझ्या इच्छांवर विश्वास ठेवशील तर ते सर्व काही घडून येईल. तुझ्या प्रार्थना मी लक्षात घेतो आणि त्या गोष्टींसाठी तुला आशीर्वादित करतो. तुमची आर्थिक परिस्थिती अपरिवर्तनीय राहते. बाळा, रात्रंदिवस तुम्ही जे काही परिवर्तन करण्यासाठी प्रयत्न करत आहात, आर्थिक समस्या, अडचणी येऊ लागल्या आहेत, पण घाबरू नका, कारण पुढील काही काळातच तुम्ही हे सर्व काही बदलाव, परिवर्तन आपल्या आयुष्यात पाहणार आहात. तुम्हाला शुभ संकेतही प्राप्त होऊन तुमच्या अडीअडचणींवर मार्ग दिल्या जातील. जर तुमचा विश्वास आहे की देव तुमच्यासाठी कार्य करत आहे, तर अगदी कान उघडे ठेवून हे ऐकून घ्या की तुमच्यासाठी देवाचे मोठे आशीर्वाद येऊन तुमच्या समस्या नष्ट होतील. तुमचे जीवन आर्थिक प्रगतीने परिपूर्ण होणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहे. तुमच्या आयुष्यातून कदाचित तुम्हाला वाटत नसलेले त्रासही निघून जातील, कारण देव तुम्हाला मदतीचा हात देत आहेत. जेव्हा तुमचा देव मालक तुमच्या सोबत आहे तेव्हा कसलीही भीती बाळगू नका. स्वामी आईवर पूर्ण विश्वास आणि श्रद्धा ठेवा. सर्व काही योग्यच होईल. तुम्हाला आर्थिक प्रश्नातून सोडवणारे उत्तरही प्राप्त होईल. तुमच्या प्रश्नाचे प्रत्येक उत्तर तुम्हाला दिले जाईल. फक्त
काळजी करू नका, चिंता वाहू नका. देव तुझी इच्छा पूर्ण करणारच आहेत, यावर विश्वास ठेव. देवाचे अनेक आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहेत. ते स्वीकारण्यासाठी तुम्हाला ही पावले उचलावी लागतील. आपल्या कर्मात गती हवी आहे तर कार्यही करावे लागेल. मन लावून कार्य जितके कराल तितकेच वेगवान गतीने पुढे जाल. संशय घेऊ नका, शंका घेऊ नका. देव तुम्हाला मदत करणार आहेत, यात कुठेही शंका घेऊ नका. सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल. ज्या तुमच्या आशा आहेत, अपेक्षा आहेत, ते पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहे. माझा देव महान लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ हा जप निरंतर करत राहा. तुमचे कल्याण होईल. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. तुम्हाला सुख, समाधान, आरोग्य, आनंद प्रदान करोत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.